माझं नाव सुनील तुकाराम यमगर, राहणार केसकरवाडीच आहे, तालुका पंढरपूर आहे, जिल्हा सोलापूर आहे. आणि आमचा उद्योगधंदा शेती हा व्यवसाय आहे आमचा. आणि शेती 1-1.5 एकरच आहे, आम्हाला जास्त काही नाही. दीपाली सुनील यमगर, राहणार केसकरवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी शेतीतच काम करते. आमचा मुलगा खूप मोठा व्हावा, आमचं जे रानातलं काम हे करायचं आहे, आम्हाला जे कष्ट करावं लागतं हे कष्ट हे करायचं आमचं बंद व्हावं, थांबावं. आमचा मुलगा मोठा व्हावा, एखादा अधिकारी मोठा, एखादा इंजिनियर व्हावा, अशी आमची धडपड आहे. आम्ही खूप कष्ट करतो त्या आमच्या लेकराला कुठंतरी नोकरी लागावी ही म्हणून. आता त्याचं हाय चिकाटी चालू आहे. त्याला मार्क पडत नव्हती, ही तर परत ती तुमच्या बारामतीच्या आचार्य अकॅडमीमध्ये आम्ही आलो. तिथं आल्यानंतर आमचं काय झालं, मुलाला मार्क स्कॉलरशिपमध्ये तुमच्या तिथं आल्यानंतर मार्क पडले. त्या मार्कात पोराला कमी खर्चात पोराच्या आमच्या ती बसली आचार्य अकॅडमी. त्याच्यामुळं आम्हाला जरा बरं वाटलं, याला पोरानं काहीतरी थोडं आपल्यासाठी आपण कष्ट करतोय ह्या नादानं पोरानं कुठंतरी कमवलं. पोरानं आपलं खर्च कमी केला, डोक्याचा भार कमी केला आमच्या, म्हणून आम्हाला जरा बरं वाटलं. त्या आचार्य अकॅडमीत तुमच्या इंदापूरला आमच्या मुलाचं तिथे सिलेक्शन झाला तो बसला. मग ते आम्हाला जरा बरं वाटलं, थोड्या खर्चात आमचं झालं. ते म्हणजे जरा आपल्यापासून असं दूर कधी ठेवलंच नव्हतं ना, मग ते असं पाठवायचं म्हणल्यावर जरा थोडं वाईटच वाटत होतं. कसं पाठवायचं, कसा राहणार, काय करणार. पण तसंच काय जर दगड ठेवून तसंच पाठवलं. आता पाठवल्याशिवाय तर मार्ग नाही. मग घरी ठेवून काय करायचं, शेती पण आपल्याला एवढी नाही, मग काय करायचं. जर शिकला, त्याच्या पाया उभा राहिला तर त्याचं कल्याण होईल उद्या. मग अशा भरपूर अडचणी आल्या, पण काय करायचं तसंच आम्ही त्याच्यावर ही करत तसंच कवा मिळायचं पैसे, कवा न मिळायचं तरी कुणातरी घ्यायचं, उसणं पासणं करायचं, त्याचं फेडत राहायचं, त्याचं रोजानं त्याच्यात काहीतरी काम करायचं आहे त्या पैशासाठी. एवढ्यापर्यंत आम्ही बघा हालात दिवस चालले त्यासाठी लेकरासाठी काय करायचं. भरपूर आम्हाला मदत झाली. आम्हाला असं बरं वाटायला लागलं, तरी गरीब मोठा असं कधी कॉलेजमध्ये जाईल की शिकेल की काय असं कधी वाटलंच नव्हतं. कारण असं वाटायचं की आपली परिस्थिती नाही त्याला शिकवायची, मग शिकतोय असं वाटत नव्हतं. असं आम्हाला वाटतच नव्हतं की ती शिक्षण घेईल. भरपूर मदत केली, त्याचा फायदा झाला आम्हाला. असं वाटलं की ती देव होऊनच आमच्याकडे आल्यासारखे पोरगा 100% आता करिअर घडवल असा आम्हाला आत्मविश्वास वाटायला लागलाय. यश मिळवतं ह्याच्याबद्दल लय खूप छान वाटतंय. असं वाटतंय की आपलं नाव कुठं नाही कुठं ती रोशन करेल असं वाटतंय. म्हणजे असे खूप बदल झाले. ही तो होता बोलण्यात, त्याच्या राहण्यात, राहणीमानात, बोलण्यात त्याचा खूप बदल झाला. म्हणजे असं घरी असल्यानंतर यात सुधारणा नव्हती. बडा करायचा, बोलायचा, आम्हाला बी उलट सुलट बोलायचा, हे करायचा. आता ते उलट हे बोलत नाही, शांत स्वभाव असा, शांत स्वभाव झालाय त्याचा. बदल म्हणजे असं झालं की त्याला तिथं गेल्यानंतर कळायला लागलं की बाबा मोठी स्वप्न बघायला लागला तो. मोठं तिथं गेल्यानंतर त्यांच्या मित्रातनी ह्याच्यातनी रमून त्याच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. आई वडील बाबा किती कष्ट करते ती, आई वडिलांचं नाव लौकिक केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि आता ह्या वयात जर हे असं नाही केलं तर असं होईल तसं होईल. त्यामुळे शिक्षकांचं बी तो मनापासून कौतुक करतो. घरी असं आल्यावर देखील त्या शिक्षकांबद्दल देखील आम्ही गेल्यानंतर देखील आम्हाला बोलवते ती. तिथं जेवणाची जिथं सोय आहे तिथं आम्हाला जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही. ती अगोदर नेते ती तिथं त्यांच्या खानावळीत, त्यांच्या तिथं काय असेल ते हॉस्टेलमध्ये मुलांची आमच्या तिथं नेते त्या मॅडम वगैरे आम्हाला जीव घातल्याशिवाय बाहेर पडू देत नाही अजिबात. शिक्षक 1 नंबर आहे. शिक्षक आल्यानंतर लगे विचारते येसचा मुलगा आला का, या त्यांना घ्या बोलवून, त्यांची मार्क वगैरे मला सांगते समजून. यशला गणिताला एवढी पडली, ह्याला आपलं त्याच्या केमिस्ट्री विषय कुठला काय असेल त्या विषयी जे आम्हाला जिथलं तिथलं शिक्षक आम्हाला
मार्गदर्शन करते. ह्या विषयाला एवढी मार्क थोडी कमी पडली आहेत, घसरला आहे तो, थोडा अभ्यास कमी पडला आहे. परत नंतर वाढते ती, वाढल्यानंतर देखील शिक्षक आम्हाला येऊन सांगते आता मुलाची प्रगती झाली, मुलाला चांगले मार्क पडले ते कॅम्प्युटरवर देखील त्याने आम्हाला दाखवते किती मार्क पडले किती नाही. मार्क पडले ते मुलगा हुशार आहे तुमचा, आज ना उद्या चांगला घडल, त्याच्यावर आमचं लक्ष आहे असं तसं म्हणून सांगते. आम्हाला खूप म्हणजे असं आठवड्याचे टेस्ट जी होती त्या टेस्ट जी का नाही मी आतोनात बाबा रविवारी त्याची टेस्ट झालेली असली तर सोमवारी मंगळवारी मी वाट पाहतो त्याचा बाबा किती मार्क पडले ते किती नाही ही बघायसाठी मी धडपडतो. मग चांगली मार्क पडल्यानंतर मी आमच्या मंडळीला दाखवतो, लोक यशला एवढी मार्क पडले तेवढी पडलेत. मी माझ्या धाकट्या मुलाला देखील दाखवतो, बघ त्यानं किती मार्क मिळवली, प्रगती झाली. हे सगळं आम्ही लगेच संध्याकाळी आलं का आम्ही मालकीनीला दाखवतो, सगळ्याला दाखवतो. तो टेस्ट त्याची झाली बघ, टेस्ट जी त्याच्या गुण आली, आठवड्याची टेस्ट झाली त्याची गुण आली, त्याला चांगली मार्क पडली ह्यावेळेस असं मी लगेच दाखवतो. त्याचं स्वप्न आहे. आमचं स्वप्न साकारच होत नव्हतं, पण आता त्याला तिथं गेल्यापासून त्यानं खूप असं त्यानं IIT गाठायचं, IIT बॉम्बेला जायचं असं त्याचं स्वप्न आहे. मला काय काय असं मला IIT ला जायचं, IIT बॉम्बेला मला झालंच पाहिजे असं त्याचं स्वप्नच आहे. हे 100% मिळवायला आम्हाला देखील खात्री आहे, गॅरंटी आहे. 100% आमच्या मुलाला आहे. आमच्या मुलाला ती जाणीव असल्यामुळं तर तो मुलगा कष्टाची जाणीव आहे, 100% खात्री. कारण ती 1 रुपया देखील हट्ट करत नाही मला ही वस्तू पाहिजे म्हणून. त्या पालकांना आम्ही आवर्जून सांगेल, हे इंदापूर आचार्य की मी 1 नंबर आहे असं म्हणून त्या पालकांनी 100% त्यांनी आणि तिथं टाकावं असं मी पुरेपूर त्या पालकांनी मी कळकळीने सांगेल त्यांना. कारण का बरं म्हणजे तो शिक्षण जे असं आहे आमच्या मुलाबद्दल तर सुधारणा झाली. आमचा मुलगा तिथं गेल्यापासून त्या मुलाला आमच्या वाटत देखील नव्हतं की बाबा तो मुलगा चांगल्या मार्कानं तिथं चांगली मार्क पाडेल किंवा काय. हो तसंच सांभाळलं जातं. जसं आमच्यापाशी होतं ना तसंच आहे तिथं, म्हणजे असं काही फरक पडला नाही. जसं आई वडील सांभाळतात तशी तिथं सांभाळतात. ती मॅडम ही आहे ते का नाही की तिथं बघते त्या यश आला का मुलांच्या नावानिश्चित त्यांना सगळं समजतं, जेवण करायला यश आला नाही असं तसं.